यहाँ पर देखिए एक खिलाड़ी फ्राक्स की कॉलर देखिए ब्लॉक नहीं है, इसलिए उन्हें और 2 रनों का पेनल्टी का सामना करना पड़ा। मुश्किल हालत कहूंगा, 7 रनों का पेनल्टी। ये रन माइनस हो गया, आप जितना रन बनाएंगे। और यहाँ पर देखिए कमाल की कवर ड्राइव आता हुआ चौका। गणपति बप्पा धन्यवाद डीसी। तो बात करेंगे पर चौका आता हुआ एक शुरुआत है। किरण पटेल देखिए गेंदबाजी के लिए तैयार है और यहाँ पर देखिए गेंद को हुक करना चाहते थे। आज देखिए सूरज के किरण भी काफी तेज है। 1 बाउंसर देखिए यहाँ पर चेतावनी देते हुए, कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। अगर जेंट्स सर के करीब जाए तो फिर बाउंसर। और थोड़ा हमें कहेंगे दोपहर का समय तक थोड़ा मुश्किल रहेगा यहाँ पर, जब तक तेज धूप पूरी कमेंट्री के सामने देखिए आज सूरज की किरण का सामना करना पड़ेगा। थोड़ा हमारे लिए निश्चित रूप से मुश्किल है, लेकिन कोई भी चीज नामुमकिन नहीं इस दुनिया में। आज प्रवीण महात्रे बात करेंगे, टीम के साथ नहीं है, शायद बाहर हैं। और यहाँ पर देखिए गेंद को हो किया, लेकिन देखते हैं अंपायर का फैसला आना इंतजार। और देखिए सैंडी पाल करके आंदा ढिशका ढिशका 6 रन। तो चलिए अलंकार जी भुईर आपसे गुजारिश करते हैं, मच्छिंद्र पाटिल साहब आपको याद करते हुए आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए। अलंकार भुईर जी आपसे गुजारिश करते हैं, मच्छिंद्र पाटिल साहब आमंत्रण देते हुए। तो चलेंगे मुकाबला की तरफ, गेंदबाज तैयार। और ये चलिए करण पाटिल के पास वो ताकत है, इस टेम्बोडी टीम के पास वो ताकत है। भलाई मैं कहूँगा 7 रनों का पेनल्टी का सामना करना पड़ चुका है, लेकिन 7 रन बात करेंगे तो 1 गेंद पर भी आती है, 2 गेंद पर भी आता है। लेकिन देखते हैं दबाव को कैसे हैंडल करते हैं। आसान नहीं था, क्योंकि जब टीम थोड़ा सा देखिए वक्त यहाँ पर लगा, देखिए टेनिस क्रिकेट काफ़ी आगे जा चुका है। हम हर टीम को कहते हैं आप थोड़ा समय का महत्व दीजिए। और यहाँ से देखिए जो पहला 2 मैच है ना, वो दोनों टीम है सेकेंड राउंड का मुकाबला, यानी यहाँ से जीतने वाली टीम और उसके बाद चिरनर नावाली के बीच में जो मुकाबला है, वहाँ से जीतने वाले के बीच में तीसरा मैच यहाँ पर खेला जाएगा। क्योंकि इस टूर्नामेंट का देखिए रोल रखा गया है। इससे क्या होता है, जो आने वाली टीम के लिए थोड़ा वक्त समय मिल जाता है, और जो जाने वाली टीम घर को ना, उन्हें भी वक्त मिल जाता है दूसरे कुछ टूर्नामेंट के लिए हो जाए, क्योंकि यहाँ पर पूरा दिन देने का आपको वक्त नहीं। अगर काम बना तो फिर शाम को वापस आना। तो चलिए बात करेंगे पहला राउंड का। देखिए इस टूर्नामेंट की खासियत है 5 ओवर का रहेगा और सेकेंड 4 ओवर का रहेगा। और यहाँ पर देखिए मौका बना, बिग विकेट्स करण पाटिल का यहाँ पर विकेट गिरता हुआ। तो चलिए बात करेंगे गुलशन पाटिल देखिए हमारे साथ में जुड़े हैं, जो स्कोरिंग की काम करते हुए मंच पर देखिए बात करेंगे। आज रायगढ़ प्रीमियर लीग का बात करेंगे, फाइनल डे है और रायगढ़ के बादशाह जिन्हें कहा जाता है, जिन्होंने टेनिस क्रिकेट में कई सारा हंगामा, जिन्हें आज भी वही सम्मान, आज भी वही इज्जत विश्वास पाटिल साहब देखिए उन्होंने भी यहाँ पर तशरीफ रखे हैं। और आज 20 टीम खास करके इस मैदान के ऊपर उतरने वाले हैं, ओम साई 11 से 20 टीम। और ये चलिए सीधा स्ट्रेट ड्राइव फील्डर से हैं, लेकिन से गेंद को हो, ये चलिए बहुत बड़ी गलती यहाँ पर, और आता हुआ चौका।
तो चलिए टेम्बोड़े की बात करेंगे तो अच्छा यहाँ पर मैं कहूँगा थोड़ा सा शुरुआत मिला है यहाँ पर से शॉट ऑफ पुल खेलना चाहते थे और बड़ी आसानी के साथ यहाँ पर इस गेंद को रोका गया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज एक रन और एक रनों की मदद से कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 16 रन और शायद चाहेंगे यहाँ पर कम से कम 70 तक पहुंच जाए। अगर 70 तक भी पहुंच जाए ना, 65 भी पहुंच जाए ना, मैं कहूँगा कि अच्छा टोटल माना जाएगा, क्योंकि आपको वहां से देखिए 7 रन जहाँ से माइनस है, तो उस हिसाब से कम आपको 55-60 है, यानी 65-70 तक पहुंच जाए तो फिर वो फासला आपका 55-7 का बन जाता है। और यहाँ पर देखिए विकेट की बात करेंगे, स्पाइस शूज बात करेंगे, ये शूज आप पहनकर मैदान पर मत उतरिए, तो 5 रनों का आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा, क्योंकि कल देखिए विकेट से एक ही दिन में काफी खराब। तर या दरम्यान पेंदर गाव नक्कीच टेंबोडे गावचे अमल पाटील साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, तर त्यांना विनंती असेल या पण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बिल्कुल टेम्बोड़े की बात करेंगे तो हम वाइट का इजाफा देखिए अमर जी का जिक्र करते हैं, अलंकार जी भूर देखिए उनका भी जिक्र किए, राहुल जी मस्कर जी लीजिए, राहुल स्पोर्ट्स के मालक एक नेक दिल के इंसान, इनके माध्यम से दोस्ती चषक भी देखने को मिला था, उनके भी तहे दिल से स्वागत है। और ये चलिए कमाल का गेंद पूछा गया बल्लेबाज से सवाल, उनके पास नहीं है जवाब। स्पाइसी सोच बात करेंगे, इसका इस्तेमाल ना करें मैदान के अंदर, क्योंकि उसमें खूब कांटे रहता है और वो विकेट में निश्चित रूप से बिखरता हुआ विकेट देखिए, विकेट का हालत थोड़ा सा नाजुक बना है, तो 5 रनों का पेनल्टी का आपको सामना करना पड़ सकता है। हर टीम आपको ये गौर रखना होगा। और ये चलिए इस बार टाइमिंग करा अच्छा है, लेकिन फील्डर देखिए कितनी बड़ी गलती करते हुए, और यहाँ पर बुर्दुल टीम के फील्डर जितनी गलती करेंगे ना, उसका भरपाई यहाँ पर टेम्बोड़े टीम को मिलेगा। बुर्दुल की बात करेंगे, देखिए उप सरपंच बिंदास पाटिल सब देखिए शुभकामना थी, सरपंच बात करेंगे तो यहाँ पर तर या दरम्यान अमल पाटील टेंबोडे गावचे मान्यवर देखील आहेत, तसेच तोंडरे गावचे गोमेश पाटील, चंद्रकांत पाटील, तसेच गुरुनाथ पाटील आणि संदीप पाटील या सर्व मान्यवरांना विनंती असेल या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आणि तसेच आनंद पाटील साहेब आपल्याला देखील विनंती करतोय, आमच्या विनंतीला मान राखून आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ओ तू बाबूशा। बिल्कुल सर, बुर्दुल बात करेंगे, मोतीराम पाटिल सब बात करेंगे, इस साल देखिए सरपंच बने, क्योंकि हर 5 साल के बाद देखिए बदलाव होता रहता है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 20 रन, बुर्दुल कहा जाए तो सुनील पाटिल सब लीजिए, मोतीराम पाटिल सब लीजिए, और उनके अरे और काफी बड़े हस्ती वहां पर निश्चित रूप से बिंदास पाटिल सब मैंने जिक्र किया यहाँ पर। तो चलिए अब चलेंगे मुकाबला की तरफ। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर अब 20 रन बनाए, तो गेंदबाज फिर से एक बार तैयार। अजय बॉम्बे देखिए गेंदबाज, अंकुश बॉम्बे देखिए कमाल के गेंदबाज थे, आज देखिए प्लेन पर नहीं है, एक रफ्तार के सौदागर थे, काफी सीनियर खिलाड़ी, लेकिन अभी देखिए युवा टीम लेकर इस मैदान के ऊपर उतरना पड़ा है। किरण मात्रे बुर्दुल देखिए उन्होंने भी शुभकामना बेस्ट ऑफ लिख दिया इस टीम को। और देखिए शरद पाटिल बात करेंगे ना, खुद देखिए आज मैदान के ऊपर उतरे हैं, एक पैकर्स हैं टीम के, और लेग बाय के रूप में देखिए रन आता हुआ संडी पालकर देखिए उनके अंदाज ही कुछ अलग है। और इस मैदान के ऊपर बात करेंगे ना, हमें माटिया अंपायर भी देखने को मिल चुका है इस टूर्नामेंट में, गोटिया अंपायर भी देखने को मिल चुका है संडी पालकर सर देखिए, और उनके साथ बात करेंगे ना पर द्वारकानाथ चोरगे सर। और इस बार देखिए शॉट ऑफ फुल पावरफुल, सीधा देखिए जो बाइक की 3 बाइक के ऊपर यहाँ पर प्रहार 6 रन। धन्यवाद डीजे। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए छक्के की मदद से जाकर पहुंचा 27 रन, तो जोखिम लेना होगा, कहते ना निखरना है तो बिखरना जरूरी है। और यहाँ पर देखिए शायद गेंद दिखाई नहीं दिया सूरज के किरण से हमारे कमेंट्री बॉक्स पर, लेकिन आता हुआ 6 रन।
हॅलो, थँक्यू सो मच बाबूशाह. तर याच दरम्यान परे 11 व साई 11 क्रिकेट क्लब तोंडरे आयोजित सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील नगरसेविका चषक 2021 मध्ये आलेल्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि मंचावरती पाहुण्यांना आमंत्रित करतोय. सन्मान्य तोंडरे गावचे गोमेश पाटील, त्यानंतर सन्मान्य संदीप पाटील, सन्मान्य गुरुनाथ पाटील आणि सन्मान्य चंद्रकांत पाटील. चारही मान्यवरांना विनंती आहे की आमच्या VIP डाईस वरती यावं. तुमचं हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू बाबूशाह. तो चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए नो बॉल्स और उसके साथ चौका. देखिए किस्मत भी कहते ना कभी कभी बहादुर के साथ. और फ्री हिट. तो चलिए अंपायर यहाँ पर नो बॉल और उसके साथ चौका मिला है. लेकिन अंपायर चौका कैसे था, बल्ले से या बाई के रूप में? बाई के रूप में चौका था, लेकिन से बल्लेबाज के खाते पर नहीं आएगा क्योंकि यहाँ पर जरूरी है बल्लेबाज के खाते पर रन आया या ना आया. 3-3 बाइक देखिए यहाँ पर CD गटकली का. ओहो ओहो हो, ये टाइमिंग देखिए यहाँ से AK-47 6 रन. वंशाला दिवा आज आवाज हवा वंशाला दिवा पोरगा व्हावा साग जिजाई पोटी शिवाजी झाला जसाग वंशाला दिवा पोरगा व्हावा साग जिजाई पोटी शिवाजी झाला जसाग. धन्यवाद. डीजे कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है. तो ये टीम थोड़ा सा मैं कहूंगा तेंबुड़े टीम जख्मी शेर के जैसे मैदान के ऊपर उतरे हैं क्योंकि 7 रनों का पेनल्टी का सामना करना पड़ा है. लेकिन देखते हैं ये जख्मी शेर और कितने खतरनाक साबित होते हैं. बात करेंगे बल्लेबाज निकेश मस्कर. देखिए यहाँ पर एक आक्रामक रूप अपनाते हुए तीसरे ओवर में देखिए खूब प्रहार. इस बार देखिए ब्लॉकल की गेंद थी. टाइमिंग यहाँ पर बेहतर देखने को मिला. स्ट्रेट ड्राइव के यहाँ पर खोद कर गेंद को निकाला. यहाँ पर मिड ऑफ के फील्डर को हटाकर लॉन्ग ऑफ पर रखा गया है. लेकिन जब तक लॉन्ग ऑफ से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज है 1 रन बड़ी आसानी के साथ स्कोर देखिए जाकर सिंगल की मदद से 45 रन बनाए. देखिए मैदान के अंदर ड्रिंक्स है और अंपायर चलिए यहाँ से जो समय आप बता दीजिए कितना वक्त बचा है यहाँ पर. और ड्रिंक्स देखिए पानी लेकर मैदान के अंदर जाना होगा. क्रिकेटचा सीझन आला आला क्रिकेटचा सीझन आला क्रिकेटचा सीझन आला आला क्रिकेटचा सीझन आला. तोंडरे गावचा गोळा झाला नगरसेविका चषकाला. तोंडरे गावचा गोळा झाला नगरसेविका चषकाला. क्रिकेटचा सीझन आला आला क्रिकेटचा सीझन आला क्रिकेटचा सीझन आला आला क्रिकेटचा सीझन आला. धन्यवाद डीजे. तो चलिए ड्रिंक से ज्यादा वक्त मत लीजिए. आपको जो 2-3 मिनट का वक्त रहता है उसके अंदर समाप्त कीजिए. अंपायर इस चीज के ऊपर आपको भी थोड़ा गौर रखना होगा. 10 मैच खेला जाना है. कल का देखिए एक मैच बैलेंस है निश्चित रूप से. वो इस टूर्नामेंट का आखिरी दिन खेला जाएगा 12 तारीख को. लेकिन से आज देखिए यहाँ पर 10 मुकाबला होना जरूरी है. पहला 5 मुकाबला बात करेंगे 5 ओवर का रहेगा. 6 मुकाबला 5 ओवर का रहेगा. लेकिन उसके बाद जो सेकेंड राउंड तीसरा राउंड का वो 4 ओवर का रहेगा.
और यहाँ पर बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त हो, स्कोर की बात करेंगे 45 रन हम बात कर रहे थे 65-70 तक पहुंचने के लिए। यहाँ पर कहूंगा यहाँ पर अच्छी कोशिश यहाँ पर निकिस मस्कर के भलाई करण पाटिल आउट होने के बाद जिस जिम्मेदारी को लेते हुए कुणाल भीर की बात करेंगे ना, इनके अंदर भी वो काबिलियत है। किंजल ट्रॉफी में देखिए जब भी उनकी टीम को जरूरत हुआ था बड़ा शॉट खेल कर दिए थे और मैच का पासा पलट देते हैं। क्या यहाँ पर मृदुल टीम ने जो उम्मीद लेकर मैदान के ऊपर उतरे हैं, क्या उनका उम्मीद के ऊपर यहाँ पर पानी फिरेगा? ए चल यहाँ पर पावरफुल टाइमिंग फील्डर है और बड़ा कैच देखिए। तीसरा ओवर का जैसा खेल समाप्त हुआ और चौथी ओवर के पहली गेंद पर एनर्जी ड्रिंक लेने के साथ साथ पहला सफलता। और इस टूर्नामेंट के नियम देखिए यहाँ पर जो आपको बात करेंगे ना, यहाँ पर बल्लेबाज को रोकना नहीं पड़ना पड़ेगा। यहाँ पर क्रॉसिंग लाइन जिसे कहते हैं लक्ष्मण रेखा कहा जाता है और जो आउट होने वाले बल्लेबाज आने से पहले आपको इस लाइन क्रॉस करना पड़ेगा। यानी डगआउट में आपको 2 खिलाड़ी को तैयार रखना होगा कम से कम, क्योंकि काफी टीम प्लानिंग के हिसाब से बल्लेबाज के लिए उतरते हैं मैदान के ऊपर और जो सेफ्टी गार्ड रहता है ना, ये भी आपको पहले इस्तेमाल कर लेना चाहिए। हॅलो, तर चिरणे संघाचा संघनायक आणि नावाली संघाचा संघनायक अंतिम कॉल असेल नाणेफेकीसाठी या ठिकाणी दाखल व्हायचं पहा। चलिए बात करेंगे सौरभ देखिए मैदान के ऊपर और जो हिंदुस्तान में बात करेंगे 100 मीटर के रेस में काफी तेज भागे, रिकॉर्ड इतिहास रचे हैं, लेकिन आज देखिए नेशनल रिकॉर्ड में देखिए उनका नाम जुड़ता हुआ, लेकिन आज देखिए उस रिकॉर्ड को बदलना होगा टेनिस क्रिकेट में। सौरभ देखिए यहाँ पर स्ट्राइक पर और ये चलिए भाई टाइमिंग देखिए कमाल के यहाँ पर आसमानी तूफानी सुल्तानी छक्का। पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान तो चलिए बात करेंगे यहाँ पर जिस बल्लेबाज के हमने जिक्र किया, छक्का कहते हैं ना बस में धक्का खाना, क्रिकेट में छक्का खाना, और टीम का टोटल देखिए 52 रन से जख्म पर मरहम लगा है तेंबोड़ी टीम का, मैं कहूंगा, लेकिन देखते हैं ये मरहम और क्या उनके लिए बेहतर बन पाएगा। और इस बार देखिए बाउंसर से क्या हमला बल्लेबाज के ऊपर, एक बचने का मैं कहूंगा बल्लेबाज के लिए, गेंदबाज को एक अच्छा देखिए 1 बाउंसर के यहाँ पर चेतावनी गेंदबाज को मिलता हुआ। इसलिए कहते हैं दोस्तों, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंदसर के करीब जाए तो बाउंसर, और बल्लेबाज को रोकने का एक सही तरीका है। आज प्रवीण जी टेम्बे देखिए हमारे साथ में हैं, नितिन जी हैं, सुभाष जी पाटिल सर वो भी छुट जाएंगे। और ये चलिए ब्लॉकल में गेंद खोद कर निकाला, इस गेंद को पूरी तरह से कहते हैं ना ताश का जोकर, बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है। पहिले वनायोजी सामना भरला, साईले वनायोजी सामना भरला। धन्यवाद डीजे। चलिए यहाँ पर नवनाथ जी सालों सर देखिए उनका तहे दिल से स्वागत है। हम सर बोलते हैं नीचे रूप से कमेंटेटर, लेजेंड कमेंटेटर हौसला बढ़ाते हैं चाहे खिलाड़ी हो। और नवनाथ जी की बात करेंगे ना, जब वो गेंदबाजी करते हैं ना, जब विकेट लेते हैं ना, तब उनकी सेलिब्रेशन देखिए, उनकी सेलिब्रेशन को देखना दर्शक इंतजार करते हैं। नवनाथ जी आज क्या उनका सेलिब्रेशन देखने को मिलेगा, क्योंकि चिरनर से ताकतवर टीम उनके सामने होगी। और उनके ससुर जी भी देखिए बात करेंगे मच्छिंद्र पाटिल साहब के, उन्होंने भी तस्वीर रख चुके हैं। यहाँ पर एक बड़ा रिश्ता रहता है। जमाई बात करेंगे ना, कहते ना घर के लड़के को जो दर्जा दिया जाता है ना, उससे बेहतर दर्जा पिताजी समय पड़ने पर लड़का को बोलता है घर से बाहर हो जा, लेकिन जमाई को कभी नहीं। बहुत बड़ा रिश्ता रहता है। और कुणाल देखिए यहाँ पर आपको इंतजार का समय नहीं है, आपको यहां से इंतजार का समय समाप्त हो चुका है। अभी आपको यहाँ पर प्रहार करना होगा, प्रहार ओनली देखिए जख्म पर वो मरहम भरना होगा। तेंबोड़ी टीम थोड़ा सा नाजुक स्थिति में अभी भी देखिए, क्योंकि 53 रन बनाए हैं और 7 रनों का पेनल्टी का सामना करना पड़ा है, तो ये भरपाई देखिए एक गेंद में भी हो जाता है। मैंने यही बात बताया, अगर 65-70 तक भी पहुंच जाओ ना,
हवा में गेंद और देखिए महेश एक होनहार खिलाड़ी यहाँ पर और एक मुश्किल बनता हुआ टेम्पोडे टीम के लिए। डीसी तो चलिए बात करेंगे, आज एमआईडीसी के दर्शक बड़े खुश रहेंगे क्योंकि नागझर की बड़ी टूर्नामेंट बात करेंगे तो विजय दादा पाटिल चषक वो टूर्नामेंट देखिए कोरोना वायरस के कारण कैंसिल हुआ। उसके बाद देखिए काफी वक्त लगने के साथ देवी जबड़ा के मैदान के ऊपर टूर्नामेंट आया और उसके बाद देखेंगे ना बड़ा तगड़ा टूर्नामेंट था नगर सेविका चषक। भला ही वक्त लगा, इसका डेट थोड़ा बदलना पड़ा रायगढ़ प्रीमियर लीग के कारण से, लेकिन वही मैदान से वही अंदाज है। और इस बार देखिए 2 बाइक नहीं 3 बाइक और CD गट के लिए 1 और AB, इसलिए तो 48 टीम देखें आसान नहीं रहता है कृष्णा जी। 48 टीम को आज 24 टीम को ढूंढना मुश्किल हो जाता है, लेकिन इस टूर्नामेंट ने इतिहास रचाया। और देखिए विकेट के बीच में तेज रनिंग बिटवीन कुछ जख्म पर मरहम लगाने की काम हो रही है और बल्लेबाज देखिए विकेट के बीच में कितना रन चुरा लिए। हॅलो, तर चिन्हे संघाचा संघनायक संपर्क साधायचा आहे. चिन्हे संघाचा संघनायक लवकरात लवकर मात्र संपर्क साधायचा या ठिकाणी. चलिए नीतीश की बात करेंगे, जब भी ये टूर्नामेंट रहता है 5 दिन हो 6 दिन हो, उन्हें इस टूर्नामेंट के लिए पूरा दूल्हा बनाया जाता है। बहुत प्रेम है मच्छिंद्र पाटिल साहब की बात करेंगे, उनके ऊपर परमानेंट कमेंटेटर सुभाष पाटिल सर लीजिए, नितेश लीजिए और प्रमोद पाटिल साहब का मैं बात करूंगा। टूर्नामेंट में कोई भी टूर्नामेंट हो, एक उनका बहुत बड़ा भूमिका रहता है, टीम को इकट्ठा करना और इस टूर्नामेंट को आगे बढ़ाना। एक मास्टरमाइंड खिलाड़ी में उनका जिक्र। ओहो, ये क्या हो गया, यानी गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। आया तुने घराला सुना गो, माया मैं तेरे भेटलाई सुना गो, आया तुने घराला सुना गो, माया मैं तेरे भेटलाई सुना गो, मला जाऊ दे दारान त्याला घेऊन दे घरा, मला जाऊ दे दारान त्याला। तो चलिए बात करेंगे यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए पर 60 रन, एका खराब फील्डिंग। सदीप देखिए पुरानी चावल के जितना पुराना हथियार यहाँ पर मैदान के अंदर संघर्ष करता हुआ और सिंगल को देखिए यहाँ पर डबल में कन्वर्ट कर दिया। विकेट बात करेंगे, थोड़ा सा नमी है और स्वास्थ्य सोच आपने बात कहा कि वो सोच का इस्तेमाल आप मत कीजिए, काफी उसमें गहरा कांटा रहता है और उससे देखिए विकेट खराब होता है तो आपको 5 रनों का और पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। कोई भी टीम इस चीज के ऊपर गौर रखना होगा। नॉर्मल सोच जो है स्पोर्ट का, अब उसे खेल मैदान के ऊपर उतरना होगा। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर सिंगल डबल की मदद से आगे भगाते हुए और इनिंग देखिए यहाँ पर 64 रन बना। लेकिन कृष्णा जी बात करेंगे ना, जो मैं बात कर रहा था कम से कम 65-70 एक टोटल दिया है, क्योंकि करण जैसे गेंदबाज है उस टीम में और शायद मैं कहूँगा यहाँ पर तो चलिए यहाँ पर ध्यान रखना होगा बुरदुल टीम, आपका खाते में पहले ही 7 रन हमने ऐड कर रहे हैं, यानी कंपलसरी आपको बात करेंगे ना जो रन यहाँ पर टारगेट बनाना है 65 रन तक पहुंचना होगा। आपको गेंद गिरने से पहले आपका 7 रन आ चुका है और वही 65 रनों की आपको टारगेट रहेगा, लेकिन पहले ही 7 रन ऐड हो जाएगा। तो चलिए नावाले टीम की देखिए कप्तान यहाँ पर उपस्थित दिखाई है। चिरनेर टीम के कप्तान से आप भी प्रेजेंटेशन बॉक्स पर आइए, टॉस बॉक्स और आगे की आंखों के हाल सुनने के लिए चलेंगे। अच्छे हमारे आवाज के जादूगर जिनके पास वक्त काफी कम रहता है, दीपक फर्टिलाइजर जैसे कंपनी पर फिर जॉब हो तो फिर कमेंट्री में थोड़ा कम समय रहता है, लेकिन जब भी उन्हें वक्त मिलता है आपकी मीठी आवाज आपके सामने होगा। प्रवीण जी टेम्बे देखिए जुड़ेंगे और शायद कुछ समय के बाद मैं कहूँगा सुबह से
पाटिल जी निश्चित रूप से वो भी जुड़ जाएंगे क्योंकि परमानेंट से कमेंटेटर निश्चित रूप से नीतीश जी, सुभाष जी बात करेंगे। 65 रनों की टारगेट से और जहां पर देखिए 7 रन पहले ही ऐड हो जाएगी पेनल्टी के हिसाब से। जो आपको स्कोर बोर्ड है ना वो आपको 65 तक पहुंचना होगा। तोंडरे गावाला झालं क्रिकेट नियोजन या आझाद मैदानावर ट्रॉफी हिऱ्यांची सजतैर या आझाद मैदानावर ट्रॉफी हिऱ्यांची सजतैर नगरसेविका चषक हा तोंडरे गावान गाजतैर नगरसेविका चषक हा तोंडरे गावान Thank you. गाजतैर थँक्यू डीजे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुर्मे दैव सर्व कायेषु सर्वदा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी समालोचक प्रवीण टेंबे वलप नगरसेविका चषक 2021 या नवीन पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या महिला नगरसेविका ज्यांना नगरसेविका बनण्याचं भाग्य मिळालं त्या उज्ज्वलताई पाटील यांची दमदार स्पर्धा बघायला मिळते. पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे मिड विकेट क्रॉस करतोय. ओव्हर द रोप चौकार. तर चिरनेर संघाचा संघनायक लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. चिरनेर संघाचा संघनायक पहिल्या चेंडूवरती 11 धावा कारण की 7 धाव्यांची पॅनल्टी होती आणि हा चौकार. आता इथून धावा संपूर्ण कॅल्क्युलेट केली जाते. दोन्ही संघ नोंद घ्या. पहिला चेंडू ते 11 आणि इथे चेंडू इनसाइड आउट शॉट देखना फटका अप्रतिम चौकार. आजात माझा झालाय पगार येईन लवकर नको उधार आजात माझा झालाय पगार येईन लवकर नको उधार पोट पतली झटकन उचली पोट पतली झटकन उचली. थँक्यू. 2 चेंडू धावसंख्या 15. 7 धावांची पॅनल्टी टेंबोडे संघाला होती. उशीर आला म्हणून 5 धावांची पॅनल्टी. तलोजा MIDC मध्ये पहिली स्पर्धा आहे जिथे 9 वाजता चेंडू टाकला जातो. काय आयोजन आहे जबरदस्त. तोंडरे गावाचं आयोजन दर्जेदार आणि दर्जेदार देखना फटका अप्रतिम स्ट्रोक. 3 चेंडू 3 चौकार. एकदा जोरदार टाळ्या. हॅट्रिक कंप्लीट करतोय पहिल्या क्रमांकाचा फलंदाज. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बॅक टू बॅक 3 चौकार ठोकण्याचा विक्रम महेश पाटीलच्या नावावरती. धावसंख्येला आकार येतोय. एकूण धावा 19. 65 धावांचं टार्गेट आणि पहिल्याच ओव्हरमध्ये करण पाटीलवर दे दनादन चौकार. 4 चेंडू 4 चौकार होणार का? वाईट बॉल. क्रिकेट मधला 22वा नियम. मी म्हटलं होतं ही स्पर्धा सर्वात देखणी स्पर्धा. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत नगरसेविका चषक 2021. लाल वातावरण, लाल रंग डेंजरस खतरनाक असतो आणि ते प्रत्येक फलंदाज खतरनाक आहे. 4 चेंडू 4 चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मिड विकेटच्या बाहेर महेश पाटीलच्या बॅट मधून चौकार. चिरनेर संघ 5 मिनिटांमध्ये आपण आले नाही तर 5 धाव्यांची तर पॅनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या. उपस्थित दाखवा चिरनेर संघ. 4 चेंडू 4 चौकार आणि त्यानंतर इथे या चेंडूवरती 0 धाव येते. करण पाटील हा गोलंदाज आदे वामजा विभाग या टीम मधून खेळतोय. आज संघ सुपर 6 ला. तुम्ही करण पाटीलला रायगड प्रीमियर लीग मध्ये बघाल. विश्वास पाटीलला बघाल रायगडचा टायगर ओव्हर द विकेट. हा चेंडू वाईट यॉर्कर फेकलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्सपेन्सिव्ह ओव्हर, अतिशय महागडी ओव्हर. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 25 धावा.
65 धावांचं टार्गेट आहे. आता 40 धावा अजून बनवायच्या आहेत बुर्दुल संघाला. काय मॅच आहे, अप्रतिम. हा चेंडू हवाई प्रदर्शन करतोय आणि चेंडू सीमा रेषा पार, चुकीला माफी नाही. षटकार. सोन्याचे किरणानं गार गार धुक्यानं काल्याचा डोंगर सजूले, सारल्याचे डोंगरानं आईचे देवलाव केलं सोन्यानं लख लखू रे. माथ्यावर भंडार लागू रे, माझे माथ्यावर भंडार लागू रे. दर्शन आई माऊलीच घडू रे, माझी आई माऊली मला दिसू रे. दर्शन आई माऊलीच घडू रे. एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजसाठी. जबरदस्त फलंदाजी. महेश पाटीलने 4 चौकार 1 षटकार आणि धावसंख्या बुर्दुल संघाची आहे 31 धावा, 31. अजून 34 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. काय मॅच आहे. नगरसेविका चषक पहिला दुसरा दिवस आणि आज देखील 9 वाजता चेंडू फेकला गेला. तलोजा MIDC मध्ये आम्ही असंख्य स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करतो, परंतु 9 वाजता कुठेच चेंडू फेकला जात नाही. मोस्ट ऑफ चेंडू 11 वाजता पहिला पडतो, परंतु या स्पर्धेमध्ये 9 वाजता पडलाय. याला म्हणतात आयोजन, दमदार आयोजन. आणि मच्छिंद्र पाटील किती स्ट्रिक आहेत हे बघायला मिळते याच्यावरून. पहिला विकेट येणार. गोलंदाजला मिळाली सफलता 31 या धावसंख्येवरती. गोलंदाज येतोय सौरभ नैतम. हे नाव तुम्ही ऐकलं असेल. भोपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय धावपट्टी 100 मीटर रेसिंगमध्ये याचा पहिला क्रमांक आला. अवघ्या भारतामध्ये पहिला क्रमांक आला. 10 सेकंद आणि 45 दशलक्ष मध्ये त्याने 100 मीटर रेसिंग पूर्ण केली आणि गोल्ड मेडल पटकावला सौरभ नैतम या गोलंदाजने. या गोलंदाजचा जल्लोष झाला. विजयरथ यात्रा टेंबोडे गावात निघाली ऑडी सनरूफ कारमध्ये. एक जबरदस्त खेळाडू आहे. या मॅच नंतर त्याचा सत्कार देखील केला जाईल. आमच्या मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा सौरभचा सन्मान केला जाईल. खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ॲथलेट आपण म्हणतो की स्पोर्ट्समॅनशिप ज्याच्याकडे असते त्याची बॉडी लँग्वेज पहा, जास्त कमी कुठेच नाही, परफेक्ट. याला ॲथलेट म्हटलं जातं आणि त्यासाठी खूप कसरत करावी लागते, व्यायाम करावा लागतो, स्ट्रेचिंग करावी लागते आणि ती कला त्याच्याकडे आहे. खोदून काढला चेंडू डीप लॉग ऑन कडे. 1 रन कंप्लीट. टेंबोडे संघ यावर्षी खूप फॉर्म मध्ये आहे, परंतु आज संघ उशीर आला. त्यानंतर करण पाटीलचा ट्रॅक अवेलेबल नव्हता, त्यामुळे इथे या संघाला 7 धावेची पेनल्टी मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 31 धावा खर्च झाल्या. त्यामुळे टेंबोडे संघ थोडा बॅकफूट वरती आहे. ट्रॅक कंपल्सरी असेल, ब्लॅक ट्रॅक, याची नोंद घ्या. स्पर्धेचा नियम आहे, कारण काल मला वाटतं खूप संघांना पेनल्टी मिळाली. मच्छिंद्र पाटील हा जो लाल रंग त्यावेळी स्टेजला दिलाय तो खरंच खतरनाक आहे आणि ते देखील खतरनाक आहेत, कारण की मोस्ट ऑफ लोक विचार करतात की क्रिकेटमध्ये आपण रिलेशन जपतो, परंतु मच्छिंद्र पाटील स्ट्रिक आहेत. हा फटका फुलटॉस सीमा रेषा पार, मिड विकेटच्या वरून दमदार षटकार. तुझ्या रूपात चांदणा पडलाय न मला भिजूया, माझ्या गाडीचा लागलाय नाचू नका. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आयवा कॅशला 200 रुपये आणि ब्रँडेड टी शर्ट. आयोजक मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून संधी आयवा कॅचची, परंतु चेंडू खूप लांब गेलाय. चेंडू सीमा रेषा पार दणदण करीत गेला. षटकार. तुझे मनाने काय करतय. धावसंख्या आहे 44. अजून बुर्दुल संघाला 21 धावा करायच्या आहेत. थर्ड अंपायर चेक केला पंचांनी. चेंडू हाईट फॅक्टर मध्ये कमी होता, कमरेच्या खाली होता.
त्यामुळे हा बॉल दिला जाईल. 21 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच. बुर्दुल संघ एक हाती हा सामना आपल्या बाजूने झुकवून घेतलाय. बुर्दुल संघ दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळतो. खूप चांगला संघ आहे, शिस्तबद्ध संघ. करण पाटीलचा टेंबोडे संघ देखील आहे आणि दोन्ही संघांनी चांगला खेळ केलाय. अशा तऱ्हेने 2 शतकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 22 रन रेटने धावसंख्या आहे 44. बोर्डवरती येणारे 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. चिरनेर संघ अजून उपस्थिती दाखवली नसेल तर लवकर दाखवा. स्पर्धेचे नियमांचं पालन करणं तुमचं कर्तव्य असेल, कारण या स्पर्धेमध्ये 1 नाही 2 नाही 3 बाईक आहेत आणि या बाईक आणि 1 लाख रुपये खेळाडूंसाठी आहेत. कारण की आतापर्यंत महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा आम्ही बघितल्या ऐकल्या, परंतु अशा प्रकारचा लॉट्स आम्ही कधी बघितला नाही. कारण की ए आणि बी लॉटसाठी 1 बाईक, सी आणि डी लॉटसाठी 1 बाईक आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 11 बाईक देखील बघायला मिळतील. आणि तिसरी बाईक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सुपर 4ला गोलंदाजला बाईक नसेल तर बेस्ट टुर्नामेंट ऑफ द बॉलर. जर संघ हरला आणि जरी तुमच्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतले तरी तुम्हाला ती बाईक दिली जाईल. 3 आगळे वेगळे नियम, त्यामुळे ही स्पर्धा अतिशय वेगळी आहे, दर्जेदार आहे. स्पर्धेचे नियम दर्जेदार आहेत. मॅच कडे जाऊया. गोलंदाज राहुल गडगे ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स होऊन विकेट किपर करणच्या हातामध्ये जातोय. इथे डॉट चेंडू. टेंबोडे संघ एक चांगला संघ, एक फॉर्म मध्ये असलेला संघ, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केल्यानंतर हा संघ थोडासा बॅकफुटला गेला आणि आता डॉट चेंडू मध्ये या संघाला कमबॅक करावं लागेल. हे डॉट चेंडू खूप महत्वाचं आहे. इथे स्विंग करून चेंडू केला. शॉर्ट फाईन लेग कडे करण पाटील चेंडूला फील्ड करणार. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 18 चेंडू मध्ये 21 धावा करायच्या होत्या. या 2 चेंडू मध्ये फक्त 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव आली. आता करायचे 15 चेंडू मध्ये 20 धावा. दुसऱ्या इनिंग मध्ये प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजवरती दबाव असतो, प्रेशर असतो. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलते आणि हे दृश्य तुम्हाला बघायला मिळते मैदानामध्ये. खोदून काढला चेंडू. इथे डीप लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट. 1-2 धावेने देखील बुर्दुल संघ हा सामना जिंकू शकतो. त्यांना माहिती आहे की एका चेंडूमध्ये षटकार सुद्धा आम्ही ठोकू शकतो. 6 धावा येत आहेत, त्यामुळे डॉट चेंडूपेक्षा 1-1 धाव इथे महत्वाची असेल बुर्दुल संघाला. 14 चेंडू 19 धाव्यांची गरज. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उचले मिळत नाही, ते तुम्हाला स्वतःला निर्माण करावे लागते. हा चेंडू बाउन्स ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. सँडी पालकर केवालाचे अंपायर, मेन अंपायर्स चांगले. त्यांचे अंपायरिंग ज्याप्रमाणे मोबाईल व्हायब्रेट होतो त्याप्रमाणे सँडी पालकर देखील व्हायब्रेट होत आहेत. एखादा वाईट एखादा षटकार लागल्यावर त्यांची अनोखी अदा आहे. आणि ही स्पर्धा म्हटलं तर गोट्या अंपायर. गोट्या अंपायरला कोणीच विसरणार नाही, कारण या स्पर्धेमध्ये गोट्या अंपायर फायनल डेला असतो आणि त्यांच्या समवेत कॉमेंट्री करतात ते म्हणजे दशरथ पाटील सर. हा तो कॉम्बिनेशन आहे ना, तो शेवटच्या दिवशी दशरथ पाटील सर आणि गोट्या अंपायरचा तुम्हाला बघायला मिळेल आणि कदाचित रेश्मा मयेकर देखील बघायला मिळतील. फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. सौरभ चेंडू खाली लॉंग ऑफ डीप लॉंग ऑनला आणि हा झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मॅच आता रंगामध्ये आली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 48. टार्गेट 65 धावांचं असताना येणारे 12 बॉल मध्ये करायचे. बुर्दुल टीमला 17 धावेची गरज. राहुल गडगे फंटास्टिक ओव्हर. फक्त 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी आणि टेंबोडे संघाने या ओव्हर्स मध्ये कमबॅक केलाय. राहुल गडगेने 1 वाईड चेंडू डिलिव्हर केला, 3 सिंगल
आणि 1 विकेट प्रदान केलं. 2 चेंडू सुरुवातीचे डॉट फेकले, त्यानंतर आपल्या टीमला एक कंजूसी गोलंदाजी करून दाखवली. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 17 धावा करायचे आहेत. मैदानामध्ये दोन्ही संघ ड्रिंक ब्रेक पाणी पित असताना बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये महेश पाटीलने करणला पाणी पाजलं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार 1 षटकार आला आणि अवघ्या 25 धावा बोर्डवरती लगावल्या गेल्या. त्यानंतर बघितलं गेलं सौरभ नैतमने पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतला आणि त्याला देखील 2 षटकार बसले आणि त्याच्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झाल्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये सामन्याचं टर्निंग पॉइंट अर्थात फक्त 4 धावा आणि 1 विकेट. गोलंदाज होता राहुल गडगे. आता 12 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत काही सांगू शकत नाही कोण जिंकेल आणि कोण हरेल. मी आधीच म्हटलं होतं की टेंबोडे संघ ज्यांच्याकडे करण पाटील सारखा हत्यार आहे आणि हत्यार नाही तरी तलवार आहे, ऑलराऊंडर आहे. ही तलवार कुठेही चालू शकते आणि ही जर तलवार चालली तर निश्चित रक्त देखील पडू शकतो. येणारे 12 बॉल 17 धावेची गरज. सेकंड हॅलो. स्पेल करणार पुन्हा एकदा करण पाटील. हॅलो. तर चिरनेर संघाचा संघनायक आणि नावाली संघाचा संघनायक नाणेफेकीच्या कौलाकरता या ठिकाणी दाखल व्हायचा आहे. हा चेंडू फुलटास होता. इथे चेंडू ऑन ड्राईव्ह होतोय. कव्हर पॉइंटकडे 1 रन कंप्लीट. ही ओव्हर खूप महत्वाची असेल कारण की या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा द्यावे लागतील तर कुठे ना कुठे मोठी फाईट तुम्हाला बघायला मिळेल. तर चिरनेर संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. तर नावाली संघाच्या संघनायकाला कौल असेल पहा. नाणेफेकीसाठी या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. 11 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. सामना आता रंगलाय. हा मोठा फटका इनसाइड आउटसाइड ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ कडे फिल्डर वेगाने येतील. 1-1 धावाची किंमत दोन्ही संघांना माहिती आहे. 1-1 धाव वाचवायचे. 1 रन कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 10 चेंडूमध्ये आता 15 धावा करायच्या आहेत. अप्रतिम सामना. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. संकट खूप मोठं आहे. 10 चेंडू. हा मोठा फटका येतोय. डीप लॉंग ऑनला 1 रन कंप्लीट. करण पाटील निर्णायक षटक फेकतोय. 3 चेंडू मध्ये फक्त 3 सिंगल दिलाय. 12 चेंडू 17ची गरज होती. आता समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत फक्त 9 आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. अप्रतिम सामना. करण पाटीलची ओव्हर मात्र एक निर्णायक ओव्हर ठरेल या मॅच मध्ये. परंतु बुर्दुल संघाकडे देखील खूप घातक फलंदाज आहे ज्यांच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे हा सामना जिंकवण्याची. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी कन्वर्ट केला जातो. डीप लॉंग ऑफला फिल्डर वेगाने येतील. 4 चेंडू 4 सिंगल. कव्हर केला जातोय चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. काय मॅच झाली. अप्रतिम सामना. ज्या करणने पहिल्या ओव्हरमध्ये 25 दिल्या होत्या तोच करण 4 चेंडू मध्ये फक्त 4 देतोय. निर्णायक शतक डिलिव्हर करतोय. जबरदस्त गोलंदाजी. 8 चेंडू मध्ये 13. कोण जिंकणार. बुर्दुल की टेंबोडे. विजय संघ कोण बनणार या मॅच मध्ये. चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. LBW ची अपील. इथे डॉट बॉल. करण पाटील थोडासा निराश. जोरदार अपील. महत्वाचा विकेट होता. सामना अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला. मी म्हटलं होतं करण पाटील दोधारी तलवार ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि हा संघ आज तिसरी मॅच रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणार. आदई वॉर्मच्या टीम मधून याचं सिलेक्शन झालंय. खूप मोठा खेळाडू आहे. खूप चांगली बॉलिंग करतो आणि इथे येणारे चेंडू बाकी 7. जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. ओव्हर द विकेट. मोठा फटका. हवाई सफर. मिड विकेटच्या वरून चेंडू सीमा पार. टर्निंग पॉइंट षटकार. सागरी कितीची दौलत न्यारी पर फसली हाय तू सोन्यावानी. भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मुलेदारी. तर 2 संघामध्ये आपण नाणेफेकी पाहतो. आजच्या दिवशीतील दुसरा सामना चिरनेर विपक्ष नावाली. तर आमचे विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी पाहतोय. एवन कट्टा ग्रुपचे सदस्य. तर नाणेफेकी जिंकले या ठिकाणी मात्र चिरनेर संघाने. तर 5 षटकांचा सामना आहे. तर काय निर्णय असेल प्रथमतः आपलं. पहिले फिल्डिंगच घेणार आम्ही. तर प्रथम क्षेत्ररक्षण समोर तितकं ताकदीचा संघ आहे. तर किती धावपर्यंत रोख लावण्याचा प्रयत्न करू शकाल आपण. त्यांना 5 ओव्हरमध्ये 50च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर आपल्याकडे कुठले असे गोलंदाज आहेत, कुठले असे ट्रम्प कार्ड आहेत मात्र धावा रोखू शकतील.
विवेक असेल, मी असेल आणि ऋषी असेल. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. तर आपण पाहतो या ठिकाणी मात्र नावली संघाचा संघनायक आहे तर नवनाथ आपण पाहतोय. तर 5 षटकांचा सामना आपल्यापर्यंत फलंदाजी आल्या. समोर तितकं ताकदीचा संघ आहे. तर किती धावांचा टार्गेट सेटअप करण्याचा प्रयत्न करू शकाल? 5 षटकामध्ये 55-60 धावा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर या स्पर्धेमध्ये खेळताना काय भूमिका असेल आपली? भूमिका हीच की आम्हाला खेळ दाखवायचा आहे आणि तो खेळ चांगल्या प्रकारे होईल अशी मी अपेक्षा आमच्या खेळाडूकडून बाळगतो. जसे आपण पाहतो ठाण्यामध्ये प्रथमतः 8:30 वाजता प्रथम चेंडू पडला जातो. तसेच रायगडमध्ये प्रथमतः आपण पाहतोय तोंडरेगावमध्ये या नगरसेविका चषकामध्ये मच्छिंद्र पाटील यांच्या स्पर्धेमध्ये 8:30 वाजता प्रथम चेंडू पडला जातो. त्याबद्दल काय बोलू शकता? काय निर्णय असेल याबद्दल? निर्णय तर काहीच नाही, पण एक जरूर मी सांगेन की ओव्याच्या मैदानावर झहीर पटेलने जी स्पर्धा आयोजित केली त्याच्यामध्ये देखील 8:45ला चेंडू पडला. आणि मच्छिंद्र पाटील म्हटलं तर आमचे जुने मित्र, कारण ज्यावेळी मच्छिंद्र पाटीलच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी समालोचक म्हणून मीच असायचो आणि तेव्हा देखील मच्छिंद्र पाटील यांचा कठोर निर्णय असायचा की स्पर्धा वेळेला महत्त्व द्या, वेळेवर सुरुवात करायची, वेळेवर समाप्त झाली पाहिजे. ही रूपरेषा अगोदर आखायला लागते, तेव्हा कुठेतरी आपल्याला हे 9चे सामने आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळतील. आणि आज ते त्यांनी दाखवून दिलं मच्छिंद्र पाटीलने. आजच नाही तर ज्या वर्षी स्पर्धा आयोजन करतात त्यावेळी 9च्या सुमारास स्पर्धा चालू होते. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय नगरसेविका मॅडम यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. खूप सुंदर आयोजन आहे आणि मच्छिंद्र पाटील नेहमी आयोजन करत राहा आणि नेहमी माझा संघ इथे खेळत राहील. नक्कीच नवनाथ, आपण आपली भूमिका या ठिकाणी Thank बदलली you. त्याबद्दल हार्दिक आभार. थँक्यू. मॅच हाय व्होल्टेज आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना पहिला चेंडू 1 रन कंप्लीट, दुसरा चेंडू डॉट येतोय. समीकरण आता येणारे 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. अप्रतिम सामना, बिग फाईट. 3 चेंडू 6 धावांची गरज. चेंडू जातोय फाईन कडे आणि इथे मिस्टेक, मिस फिल्डिंग. लास्ट मोमेंटला चेंडू अडवलाय, तोपर्यंत फलंदाजाने इथे धावा कलेक्ट केल्या एकूण 2. 3 चेंडू 6ची गरज असताना येणारे 2 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धाव्यांची गरज. सामना टॉसवर विन दिला जाईल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. 6 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज असताना टेंबोडे संघाला 7 धाव्यांची पॅनल्टी होती, त्यामुळे 6 चेंडू आणि 14 धावांचं टार्गेट असतं. परंतु पॅनल्टीमुळे आता त्या टार्गेटमुळे 6 चेंडू आणि 7 धावा आपल्याला इथे बघायला मिळतात. येणारे 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. काही सामना रंगले अप्रतिम. सनील गायकवाड, कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा, अप्रतिम गोलंदाजी. सामना टॉसवर विन असेल. दोन्ही संघाने नोंद घ्या. 2 चेंडू आणि 4 धाव्याची गरज. टॉस बुर्दुल संघाचा आहे, त्यामुळे 3 धावा देखील त्या संघाला चालणार. 2 बॉल 4. व्हॉट अ मॅच. प्रेशर आहे. हा टेंबोडे संघ शेवटच्या बॉल पर्यंत मॅच खेळतो, प्रयत्न करायचं कधी सोडत नाही आणि त्यांच्या समोर तितकाच ताकदवर संघ आहे बुर्दुल. इथे प्रत्येक धावेची किंमत मोजली जाईल. वाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाजावरती. बाबूशा नेहमी म्हणतात क्रिकेट खेळणे बच्चों का, इसमें तेल निकलते अच्छो अच्छो का. आता समीकरण येणारे 2 बॉल आणि 3 धावेची गरज. अप्रतिम सामना. मैदानाच्या चारही बाजूला लाल रंग, डेंजरस, आणि हा सामना देखील डेंजर झोन मध्ये येऊन पोहोचलाय. सनील गायकवाड हिरो बनणार की फलंदाज सुधीर पाटील हिरो बनणार? 2 बॉल 3 धावांची गरज. विजय संघ कोण असणार? शिक्कामोर्तब कोण करणार? मोठा फटका. MS धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. सुधीर पाटील ऑन फायर आणि सामना जिंकलाय बुर्दुल संघाने. आणि सूचना, बुर्दुल संघ आपण कुठे जायचं नाहीये. विजयी संघ इथे सामना खेळणार. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. अप्रतिम सामना पाहिला आणि इथे टेंबडे संघ तुम्हाला ऑल द बेस्ट येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे आणि या सामन्याचा हिरो असेल ज्याने सुरुवात केली. 15 चेंडूमध्ये 28 धावा ठोकल्या, 4 चौकार 1 षटकार ठोकणारा महेश पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर आमच्या आयोजकांची विशेष सूचना, सौरभ नैतम आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये